नमस्कार पालको. RTE प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच विद्यार्थी नोंदणी जवळपास आता संपायला आलेला आहे. 1 दिवस उरलेला आहे. आशा करतो की सर्व पालकांनी त्यांचा फॉर्म भरला असेल, इच्छुक शाळा टाकलेली असतील. खरं सांगायचं झालं तर या वर्षीची म्हणजे RTE 2024-25 ची ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही अगदी रोमांचक ठरली आहे. कारण आपण पाहतोय की ॲडमिशन एकतर ॲप्लिकेशन्स खूप उशिरा सुरू झाले यावर्षी. दरवर्षी जे फेब्रुवारी शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतात ते एप्रिलमध्ये सुरुवात झाली. त्यातच 2 फेब्रुवारीला जो एक छोटासा बॉम्ब फोडण्यात आलेला सरकारमार्फत, शिक्षण विभागामार्फत, की जे काही नियम आणि अटी नवीन लागू केल्या आणि त्यामुळं RTE प्रवेश प्रक्रियेकडे पालकांनी पाठ फिरवली. कारण आपण पाहतो की कोणती शाळा निवडता येत नव्हती. त्याच्या विरोधात पालक किंवा बऱ्याचशा संस्था त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाचा निकाल लागण्याच्या अगोदरच त्यांचा जो काही निर्णय होता तो वापस घेतला आणि पूर्ववत किंवा पूर्वीप्रमाणेच RTE प्रवेश प्रक्रियेला 17 मे पासून सुरुवात करण्यात आली. आता पुढचे दिशानिर्देश असे आहेत की अपेक्षा आहे तसा तर बराचसा विलंब झालेला आहे यावर्षी प्रोसेसमध्ये. तर इथून पुढे होणारी जी काही प्रक्रिया आहे, दुसरा टप्पा म्हणजे लॉटरीचा, तिसरा टप्पा म्हणजे कागदपत्र तपासणी, घर तपासणी, चौथा टप्पा म्हणजे ॲडमिशन्स करून देणे, या लवकरात लवकर होतील. कारण आपण पाहतोय जूनच्या 15 तारखेपासून बहुतांश CBSE असतील किंवा मराठी मीडियम शाळा असतील याची सुरुवात होते, वर्ग भरणं सुरू होतं आहे. आणि पालकांनाही संभ्रम परिस्थिती असते की कमीत कमी लॉटरी जरी लागली पहिल्या आठवड्यात किंवा 10 तारखेच्या आत तर त्यांना निर्णय घ्यायला सोपं जातं. कारण RTEच्या भरोशावर बरेच पालक बसलेले असतात. नंबर लागला नाही तर त्यांना त्यांचे निर्णय किंवा मार्ग मोकळे होतात आणि ज्यांचा नंबर लागला ते प्रतीक्षा करू शकतात. तर आशा करूया जे काही असणार आहे. पण या सर्व गोष्टीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय राहून गेला आहे. आता तुम्ही म्हणाल आणखीन काय राहिलं, आम्ही तर फॉर्म सबमिट केला. महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा एक जिव्हाळ्याचा विषय, ज्याबद्दल की या टेन्शनमुळं की शाळा मिळत नव्हत्या किंवा शाळा भरायला लागल्या असं दिसायला लागल्या आणि पटकन फॉर्म भरायचा आहे, चुकायला नको. त्यात एक गोष्ट पालक जे विचारत होते त्याच्यावरती मी पण जास्त भर नाही देऊ शकलो. परंतु आता ती वेळ आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे हा. तो आपण जाता जाताच सांगून जावा असं मला असं वाटलं. त्यामुळं हा संपूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. तो विषय म्हणजे RTE मार्फत फीस माफ केली जाते. तर हो, पण नेमकं कोणती फीस माफ केली जाते? बऱ्याच पालकांच्या कमेंट्समध्ये प्रश्नही आले. जे नवीन असतात त्यांना सेल्फ फायनान्स म्हणजे आम्हालाच फायनान्स करायला लागेल का, किंवा असे बरेचसे संभ्रम होते. त्यामुळे म्हटलं चला एखादा व्हिडिओ बनवून टाकूया. मग नेमकं आपण पाहूया की या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमकं फीस कोणती माफ केली जाते, अतिरिक्त चार्ज केला जातो का, हा भाग 1. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी असते की RTE मार्फत आलेल्या पाल्याला किंवा विद्यार्थ्याला आणि इतर जे फीस भरून येतात तर त्याला दुय्यम वागणूक दिली जाते का, किंवा दुसऱ्या दर्जा, किंवा अरे हा तर RTEतला आहे मग तशा प्रकारे वागणूक भेटते का आपल्या पाल्याला? तसं होऊ नये, कारण तो लहान आहे, त्याला नाही समजत काही. तर त्याबद्दलही खुलासा करूया आपण या व्हिडिओमध्ये. मी माझा प्रत्यक्ष अनुभव तुमच्याशी शेअर करतोय, जेणेकरून की कुठल्याच ऐकीव गोष्टी किंवा सांगीव गोष्टी नाही आहेत. तर मग विषय तसा हाही बराचसा गंभीर आहे, परंतु काळजी नसावी, मी समजून सांगायला गंभीर आहे. त्यामुळं इडापिडा जाऊ दे आणि जनतेचं राज्य होऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. मित्रो, RTE अंतर्गत जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन एखाद्या नामांकित शाळेत होत असेल, लॉटरीमधनं नंबर लागत असेल, तर तुम्हाला कोणती फीस आहे ती माफ केली जाते. वर्ग 1 ते 8वी हे शिक्षण जे आहे ते तुमचं मोफत केलं जातं असं RTEच्या नियमावलीत सांगितलं जातं. मग आता 8वीच्या नंतर 9वी 10वीला तुम्हाला फीस भरायला लागते. आपण पाहूया की 1 ते 8वीपर्यंत फीस माफ म्हणजे कोणती फीस माफ होते. त्यामध्ये आपण जर फीसचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्यामध्ये वेगवेगळे रखाने असतात की बाबा डेव्हलपमेंट फीस असते, अकॅडमिक फीस असते, एक्झाम फीस असते, कम्प्युटर, लायब्ररी, स्पोर्ट्स, मिसलेनियस हा एक मोठाच म्हणजे त्यांच्यासाठी राखीव कक्ष आहे मानला जातो की काय नाही झालं तर टाकून द्या मिसलेनियसमध्ये. तर हा काही एक तक्ता असतो आणि त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या शाळेच्या वेगवेगळ्या फीस स्ट्रक्चर असतात त्याचं कुणाचं 50,000 कुणाचं 70,000 होतं. तर या RTE मार्फत जर तुमचा प्रवेश झाला असेल तर तुम्हाला ना डेव्हलपमेंटल फीस भरायची आहे, ना ॲडमिशन अकॅडमिक फीस भरायची आहे, ना एक्झाम फीस भरायची आहे, कम्प्युटर लायब्ररी फीस भरायची गरज नाही आहे आणि ते मिसलेनियस तर भरायचंच नाही आहे. तर तुम्हाला तुमचं स्वतंत्रपणे जे काही शिकायला खर्च लागतो तिथं अकॅडमिकचा जो काही खर्च आहे तो पूर्णपणे माफ केला जातो. मग फीस कुठली भरायची, फीस भरायची किंवा पैसे कोणत्या गोष्टीला लागतात हा एक विषय आहे. पैसे लागतात तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या पाल्याला जे काही युनिफॉर्म आहे, युनिफॉर्मसाठी तुम्हाला पैसे भरायला लागतील. तुम्ही इच्छुक असाल तर शाळेतून घेऊ शकता, ऑनलाईनही आहेत किंवा तुमच्या बाजारपेठेत पण जे नामांकित दुकानं आहेत, शॉप्स आहेत त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दुसरं आहे बुक्सला पण 3 पर्याय आहेत. तुम्ही शाळेच्या वेंडरकडनं घ्या, ऑनलाईन घ्या किंवा तुमच्या शहरी भागातनं जे काही शॉप्स आहेत ऑथराईज त्याच्याकडनं पण घेऊ शकता.
तिसरा खर्च म्हणजे तुम्हाला तुमचं व्हॅन. जर तुम्ही व्हॅन लावू इच्छिता, म्हणजे शाळेची व्हॅन लावताय किंवा प्रायव्हेट व्हॅन लावताय, तर तोही खर्च तुम्हाला स्वतः बेअर करणं गरजेचं आहे. पालकाला त्यामध्ये सूट दिली जात नाही. फीसच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की तुमचं जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही गॅदरिंगमध्ये ॲन्युअल फंक्शन्समध्ये तुम्ही सहभाग घेत आहे, स्पोर्ट्स डेला तुम्ही सहभाग घेत आहे, किंवा आणखीन कुठलं इव्हेंट्स होत आहेत, तुमचे एक्झिबिशन्स आहेत, तर या सगळ्या गोष्टीसाठी जे काही चार्जेस असतील सर्वांसोबत तुम्हाला चार्जेस बेअर करायला लागतील. अनलेस अँड अंटिल तुमचं पाल्य किंवा तुमचा मुलगा मुलगी पार्टिसिपेट करत असेल. पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस करायला लागतील, आणि तेच तुम्हाला एक्स्ट्रा बर्डन आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच बर्डन नाही आहे. त्यामुळे आता आशा करूया की ही गोष्ट क्लिअर झाली आहे की तुम्हाला कोणती फीस भरावी लागत नाही आणि कोणती भरावी लागते. आता त्यामध्ये थोडंसं ग्रे एरिया असा आहे की बऱ्याच पालकांचं मला मागच्या वर्षी फोन किंवा मेसेजेस होते. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही RTEचा फॉर्मचं जी काही रिसिप्ट आहे, जी शिक्षण विभागाकडनं भेटते, ती आम्ही घेऊन RTEच्या मार्फत ॲडमिशन्स करायला शाळेत गेलो, परंतु तिथं आम्हाला वेगळीच वागणूक मिळाली. की आम्हाला म्हणण्यात आलं की नाही ठीक आहे चालेल, पण तुम्हाला हे 10,000 तर तुम्हाला अतिरिक्त भरावीच लागतील सुरुवातीला, किंवा काही ठिकाणी असं सांगण्यात आलं की 5,000 रुपये तर तुम्हाला द्यावेच लागतात. मग नेमकं आता अशी मागणी केल्यानंतर मग पालकांना हा प्रश्न पडतो की अरे 50,000 तर वाचत आहेत, 5,000 देऊन टाकू, दरवर्षी तर द्यायचं नाही आहे, पहिल्याच वर्षी द्यायचं आहे. तर मग नेमकं खरंच शाळा मागते का तो कुठला अकॅडमिकमधला क्लर्क असेल किंवा ती जी काही व्यक्ती आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ती मागते, याचं थोडंसं आकलन करून घ्या. स्मार्ट पॅरेंटला ते मागणार नाहीत, जे कोणी हळवे आहेत, गरीब आहेत, त्यांनाच ते मागतील. आणि आपणही जाऊ दे ना यार, आपलं आता इथून पुढं 10 वर्ष किंवा 8 वर्ष मोफत होणार आहे, 5,000 दिलेलं काय हरकत नाही. मग त्या मेंटॅलिटीमध्ये असतो आणि आपण देऊन टाकतो. माझं काय असं म्हणणं नाही आहे, पण नियमावलीत तर असं दिलेलं नाही आहे कुठंच की शाळा कसलेच अतिरिक्त चार्जेस करू शकत नाही. आता असाही भाग येतो की मग आपण कुठं त्याला म्हणजे रेकॉर्ड करा आणि शाळेत कंप्लेंट करा किंवा हे करा, आपल्या पाल्याला तिथंच राहायचं आहे, तिथंच नांदायचं आहे, कशाला भांडणं करायची उगीच. तर सांगायचा उद्देश की तुम्हाला कुठलाच अतिरिक्त चार्जेस ते करू शकत नाहीत, त्यामुळे त्याला कुठं बळी पडू नका. आता त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण जो डिस्कस करणार आहे की आपल्या पाल्याला RTEमधनं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला दुय्यम वागणूक दिली जाते का, हा प्रश्न मलाही होता. हे बघा, ह्याचे दोन साईड्स आहेत. पहिला पैलू असा आहे की शाळेतले जे टीचर्स आहेत त्यांना ॲक्च्युअलमध्ये माहीत नसतं, जे कोणते त्याचे क्लास टीचर असतील किंवा त्या सब्जेक्टचे टीचर्स असतील, त्यांना ॲक्च्युअलमध्ये माहिती नसतं की कोणतं पाल्य फीस भरून आलेलं आहे आणि कोणतं RTE मार्फत आलेलं आहे. तुम्ही सांगितलं किंवा लेट ॲडमिशन झालं आहे तर त्यामध्येही समजू शकतं, परंतु पाल्याला अशी दुय्यम वागणूक ही कुठंच दिली जात नाही, किंबहुना तशी दिली जाणार नाही याचीही खात्री घेण्यात आलेली आहे. किंवा तसं जर होत असेल तर तुम्ही शिक्षण विभागाकडे कंप्लेंट करू शकता पूर्णतः, आणि जी काही आहे, जी काही गोष्ट तुमच्या नजरेस आलेली आहे ती तुम्ही त्यांच्या नजरेस आणून देऊ शकता आणि त्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. तर त्यामुळं तुम्हाला जे काही शंका असेल की दुय्यम वागणूक केली जाईल का, कारण फुकटचा आलेला आहे, हा आमचा आला आहे, आता आला शिकवायचंच आहे, तर तसं नाही आहे. आता याचा दुसरा पैलू हे समजून घ्या. जर वर्गात 40 मुलं असतील आणि RTE मार्फत 25% म्हणजे 4 दुनी 8 आणि 12, समजा 10-12 जे काही पाल्य आहेत वर्गात मुलं आहेत ते RTE मार्फत आलेले आहेत. मग बाकीचे जे काही 30-32 मुलं आहेत, जे काही 28-30-28 मुलं आहेत, ते त्याच शाळेत ज्युनियर KG सिनियर KGला शिकलेले आहेत आणि त्यांचा अभ्यासक्रम हा थोडासा वेगळ्या लेवलला झालेला असतो, किंवा त्यांना जे काही पहिलीत आल्यानंतर ते वातावरण सेम असतं, त्यांच्यासाठी ती आपली शाळा, आपुलकीची शाळा असते, त्यामुळे ते कम्फर्टेबल असतात. ॲकॅडमिक वाईज पण थोडंफार त्यांना पहिल्याच वर्गात ज्युनियर सिनियर KGलाच पहिलीचाच अभ्यासक्रम थोडाफार झालेला असतो. म्हणजे काही गॅप ब्रिजिंगचा कोर्स किंवा आपल्याला जे देतात, जे नवीन पाल्य जॉईन झाल्यानंतर मुलाला देतात की बाबा गॅप जो काय आहे तुमच्या अकॅडमिकचा तो भरण्यासाठी एक पुस्तक दिलं जातं, ते त्याची त्यांना आवश्यकता भासत नाही. मग अशा वेळेस आपल्या मुलाला किंवा मुलीला ते वातावरण पहिलं तर ॲडजस्ट करायलाच त्यांना 1-2 महिने निघून जातात. त्यानंतर अकॅडमिक समजायला एक भीती असते, नवीन आहे, सगळं नवीन आहे, कसं होणार, त्या भीतीच्या पोटी पण तो थोडंसं अभ्यासामध्ये मागं पडू शकतो. मग याच्यावरनं कन्क्लुजन्स न काढता, याच्यावरनं डायरेक्ट डिसिजन्स न घेता की बाबा ह्याला झेपतच नाही आहे, तर अशी चूक बिलकुल करू नका. निवांतपणे डोळे झाकून 1 वर्ष त्याला अकॅडमिक कंप्लीट करू द्या. 1 वर्षात तो कम्फर्टेबल होईल. काही हे नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही की तो जरी पहिलीच्या वर्गात पहिल्या सेमिस्टरला पहिल्या सेमिस्टर किंवा पहिल्या 6 महिन्यात तो मागं पडत असेल किंवा दुसऱ्या 6 महिन्यातही तो मागं पडत असेल, किंवा ज्युनियर KG सिनियर KGमध्ये फर्स्ट येत होता, इथं फर्स्ट येत नाही आहे, टेन्शन नाही आहे. त्याला तो ॲटमॉस्फिअर अडॅप्ट करायचा असणार आहे कदाचित, किंवा अभ्यासक्रमाची पातळी वेगवेगळी असू शकते, त्यामुळेही ते होऊ शकतं. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की त्याला वेळ द्या आणि त्याला तुम्ही सुद्धा वेळ पण द्या, कारण त्याचा अभ्यास करून घेणं हे आता तुमची जबाबदारी आहे. तर सर्व पालक ज्या अर्थी इतके जागरूक आहात आणि तुम्ही मागील 3-4 महिने जे एवढा वेळ दिला आहे या गोष्टीसाठी, तर मला खात्री आहे की तुम्ही इथून पुढे त्याचा नंबर लागल्यानंतरही तितकाच वेळ द्याल.
त्याच्या अकॅडमिक्समध्ये लक्ष देऊन त्याला अभ्यासात पुढं घेऊन जाण्यासाठी. मी काय पॅरेंट काउन्सिलर नाही आहे, त्यामुळे मला काही नाही, फक्त अनुभवाचे बोल आहेत की आपल्याला त्याला वेळ दिला पाहिजे, त्याला वेळ लागतोच. तर ह्या गोष्टी आहेत. त्या फीसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं काही भरण्याची आवश्यकता नाही आहे, जे अदर कर्ज आहेत. आणि हो, त्यामध्ये जर तुमचं तर आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी खरंच आणखीन उपयुक्त ठरेल. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ही मी असं अपेक्षित करतो. जर नसेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इतकंच काय ते माझं तुमच्याकडनं मागणं आहे. तर मग पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. काय अपडेट्स असतील ते जाणून घेऊया. सोबत जोडून राहा. धन्यवाद.